तर हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी आणि मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका अलका मुमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे एकादशी. तर मी 12 महिन्याची एकादशी करत नाही ताईंनो. आमची कावड जसं की म्हणलं, आता उद्या कावड उठती आंबील, उद्या आंबील असते आमची. तर एकादश होती म्हणून एकादशीसाठी मी केली ती बटाट्याची भाजी. शेंगदाणे मिरच्या भाजून घेतल्या मस्त अशा तरतरीत छान. आणि मिक्सरमधून थोड्या अशा कच्च्या बच्च्याच काढल्या. आता जास्त बारीक केलं नाही, छान लागत नाही पेस्ट केल्यास. तर असं काढलंय. आणि हे आहे आपलं दही काल लावलेलं. मी दही माझं ना एकदम व्यवस्थित होत आहे ना. हे पहा असं चक्का दही होतं आहे. आणि आज बी लावलं आहे मी. तर हे पहा. आणि हे आहे इथं आपलं ठेसा, उपवासाचा ठेसा केला आहे मी. तर ह्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त मीठ घातलं आहे आणि शेंगदाणे. मस्त असे भरपूर शेंगदाणे घालायचे, मीठ घालायचं. भाजी आपली शिजत आहे. आणि ही आहे भगरीची भाकरी. मग साबुदाणा खाल्ला की काय होईल ताईनो, डोकं असं जड पडायले आणि पित्ताचा त्रास व्हायला, डोकं दुखायले. त्याच्यामुळे आता तर देवाला पण नैवेद्य हेच दाखवून घेणार आहे. दही, भाकर, भगरीची भाकर, बटाट्याची भाजी आणि ठेसा. हे सगळं आता देवापाशी एकदा ठेवून घेते आणि नंतर फराळ करून घेते. आजीकडून आत्ताच आली ताईनो. तर चला, उद्याच्याला आंबील आहे तर तिथलं बी आंटी पसलं मी नक्कीच तुम्हाला शेअर करते बघा ताईंनो. तर झालं आपलं फराळाचं झालं. देवाला नैवेद्य ते दाखवून घेतलं ताईंनो. असं म्हणतात की आपण जी स्वामी सेवा करतात ना, आपण जे खातात ना ते आपल्या स्वामी महाराजांना, भले ते काही असू द्या, तुम्ही चटणी भाकर खा ती पण तुम्ही स्वामी महाराजांना दाखवू शकतात. तर म्हणलं आज तर एकादशी होती, मग त्याच्यामुळं हे पहा असं दह्याचा डबा असाच ठेवला ताईंनो. ही भाजी, ठेसा आणि भाकरी आपली. तर असा घेतला नैवेद्य दाखवून. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? चला, मी अलका अलका मुमेंट चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता तुम्ही म्हणत असाल हे काय, तर कालची आपली एकादशी झाली. आता हे द्वादशीला आमची आंबील असते. तर आंबीलला आंबील घुगरी असं नैवेद्य असते बघा ताईंनो महादेवाला. आता महिनाभराची आपली काठी उठती आता आज. तर मला आंटीकडे जायचं आहे, पण आपले घरचे देव कसे उपाशी ठेवायचे म्हणून मी रात्री एवढे हरभरे भिजू घातले. मिक्सरला कुकरला एक शिट्टी देऊन घेतली. आणि हे पहा इतके मस्त झालेत ना. हे पहा सुंदर असे. म्हणलं आपले घरचे देव कसे उपाशी ठेवायचे, पुन्हा आपण कसं खायचं तिथं घरच्या आपल्या देवांना नैवेद्य नाही. आणि आंबील घुगरी आपण कशी खायची, तर त्याच्यामुळे मी बी घरी आंबील घुगरी केली. आंबील दाखवते तुम्हाला ताईंनो. तर ही अशी आंबील म्हणजे एवढीच केली बघा ताईंनो नैवेद्यापुरती. आंटीकडे भरपूर आहे, पण घरच्या देवांना उपाशी मला नाही ना आवडलं तसं आपण जाऊन तिथं खायचं. आणि त्याच्यामुळं बघा ताईंनो असं आपलं भोळं भाबडं एवढीच आंबील केली मी. आणि ह्या घुगऱ्या, ह्या आंबील घुगरीचाच आज देवाला द्वादशीला आंबील घुगरीचाच मान आहे ताईंनो. तर आपली पूजा वगैरे झाली. तर म्हटलं आता नैवेद्य दाखवून घ्यावा आंबील घुगरीचा आपल्या देवाला. तर चला नैवेद्य दाखवून घेते. असं नैवेद्य दाखविला, पाणी फिरविते. नैवेद्यम समर्पयामी, धूपम दीपम समर्पयामी. पूजा वगैरे करून घेतली अशी. आता जायचं आहे मला. आजीकडून जाऊन आलं की आंटीकडे बी जायचं आहे. तिकडं मग काठी आपली महादेवाची बसलेली, तिथं बी आंबील आहे, सगळं असतं. हे भरपूर तिथलं बी मी तुम्हाला शेअर करते ताईंनो. पण घरच्या देवाला म्हणून मी हे नैवेद्य केलं आहे बघा. तर आंटीकडे चाललो आंबील जेवायला. घरी नैवेद्य दाखवला देवाला ताईंनो. ऊन बघा प्रसाद आपला आणलेला शिखर शिंगणापूरचा. आता ते हे होईल ना, थांबा सरला या म्हणलं पिला एक आली ती काय आलं ना त्याच्या पुढे येऊ शकत नाही. ताईंनो आता झाली आपली ही कापडी असतीये. आता आपली कावड उठती बघा. आज आंबीलचा नैवेद्य असा हेच ताट घेऊन आपण खायचं असते. ते असं आरती वगैरे सगळं झालं. आणि आता नैवेद्य दाखवून घेतला, जेवण करायचे. आता इकडं बी पाणी फिरवा देवापाशी. तर ह्या आपल्या उरल्या आता दुपारच्या चपात्या. तर ह्याचा मला करायचं आहे बघा ताईंनो उपमा. कुणी म्हणतंय चुरमा, कुणी तुकडे म्हणतंय, जे बी काही म्हणतात, पण आम्ही तर ह्याला चुरमाच म्हणतो. तर एकदम अशा मऊ चपात्या येतात. तर वेस्ट कुठं कराव्यात. आणि संध्याकाळचा टाईम आहे, मुलांना थोडीशी खिचडी लावली आहे. आणि हे आमच्या दोघांसाठी आहे. 2-2 चपात्या होत्या, त्याला मिक्सरला आता फिरवून घेते. तर त्याच्यासाठी मी घेतले बघा इथं हे असा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि शेंगदाणे नाही आहेत ती स्किप करणारे शेंगदाणे, कारण शेंगदाणे खाईन तर काढून ठेवायली. सगळे मलाच खावं लागायली. तर
त्याच्यामुळे मी टाकणार नाही आहे. ते एवढंच आहे सगळं. आता हे टाकायचं, तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस. तर हे असं मिक्सरला 1 मिनटं तुम्हाला दाखवते कसं छान फिरवून घेतलं आहे बघा. असं छान सुंदर झालं आहे हे. ह्याला जर आता उपमा म्हणजे उपम्यासारखंच होतं आहे, पोह्यासारखं होतं आहे, सुशीला काय ह्याला काय म्हणतात की अजून बरेच काहीतरी नाव आहेत ताईंनो. तर आम्ही ह्याला म्हणायलात बघा पोह्याचे तुकडे, जे बी काय आहे ते पण छान होतं, एकदम नंबर 1 लागते. चवीला ह्याच्यासोबत दही घ्यायचं. तर चला आता ह्याला देते मी फोडणी. हे तेल टाकून घेतलं कढईमध्ये मी. तर ह्या आपल्या जिरे मोहऱ्या मस्त अशा छान लाल होईपर्यंत तडकूस तर थोडंसं हे कांदा आणि कोथिंबीर जी आहे ती मला लास्टला टाकायची वरून छान लागते, दिसते पण आणि छान लागते पण. तर तुम्ही ह्याला काय करता येईल, मसाले टाकत नाही आहे, फक्त ह्याचंच करतात आपलं काय म्हणते तर हिरव्या मिरच्या टाकते. तर सपकतायचं नाही लागत चांगलं, तसं त्याला चव नाही लागत. त्याच्यामुळे मी काय करायला आता ह्याला टाकायचे मला मसाले, थोडीशी कोथिंबीर घालून घेतली, बाकीचे नंतर घाल. तर हे आपले काळा मसाला घरचेच ना, थोडेच घालायचे कारण हे संध्याकाळचा टाईम आहे ना. ही आपली हळद. तर सगळं वापलं ताईनं. तर हे आपलं मी असं ह्याच्यात टाकून घेतलं, थोडंसं मीठ घालते ह्याच्यामध्ये. ऑलरेडी कणकीला मीठ असते ना, त्याच्यामुळे आपण तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घाला ताईनं. तर ही वरून टाकली ताईनं मी कोथिंबीर. आधी तेलामध्ये बी घातली होती थोडीशी, आणि वरून जर घातली का तर अजून छान दिसतंय पण आणि छान लागतंय पण. तर हे आपला चुरमा. तर काय करायचं, असं थोडंसं असा पाण्याचा शिपका द्यायचा, अजून थोडं टाकायचं ते पहा, आणि झाकून ठेवलं काय ह्याला एक 5 ते 7 मिनटं असंच ठेवायचं. आता हे तर चला कशी वाटली आपली रेसिपी, चुरमा रेसिपी. सकाळच्या नाश्त्याला तर एकदम नंबर 1 मध्ये. याच्यासोबत दही घ्या तुम्ही, छान लागतंय, किंवा लोणचं घ्या तरी पण छान लागतंय. तर चला, माझा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली, तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडली का. तर चला ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.